गावातील लोक, शेजारची लोक रमेशला खूप विनंती करत होती. सतत एकापाठून एक येणारे फोन. यामुळे रमेशची बायको निशा, तिला खूप वाईट वाटत होतं. मी अशा कशा मुलासोबत लग्न केलं आहे, जो मुलगा स्वतःच्या वडिलांच्या आजारपणाबद्दल देखील जाणून घेत नाही. लोक विनंत्या करत असून देखील स्वतःच्याच वडिलांना भेटायला जात नाही. अशा मुलासोबत लग्न करून मी खूप मोठी चूक केली आहे, असं निशाला सतत वाटत असायचं. आणि एक दिवस शेजारच्या काकांचा फोन आला. रमेश, अरे रमेश, तुझे बाबा आता ह्या जगात राहिले नाही. ते हा मृत्यूलोक सोडून इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले आहेत. रमेश, एकदा येऊन तुझ्या बाबांचं अंतिम संस्कार कर आणि परत मुंबईला निघून जा. हा फोन आल्यानंतर देखील रमेश काही आजूबाजूच्या लोकांचं ऐकत नाही. त्यामुळे निशाला म्हणजे रमेशच्या बायकोला खूपच राग येतो आणि ती स्वतःच्या मुलाला घेऊन तिच्या सासऱ्यांचं अंतिम संस्कार करण्यासाठी गावी निघून जाते. परंतु तिथे गेल्यानंतर रमेश त्याच्या बाबांचा अंतिम संस्कार करण्यासाठी का नकार देत होता आणि त्याच्या जिवंत असणाऱ्या वडिलांना भेटायला तो का जात नव्हता, हे ऐकल्यानंतर निशाला खूप मोठा धक्का बसला आणि तिचा स्वतःच्याच कानांवरती विश्वास बसत नव्हता आणि ती धाय मोकळून रडू लागली. कारण की जे सत्य होतं ते सत्य ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. रमेश हा एका चांगल्या घरातील मुलगा होता, पण त्याला त्याच्या वडिलांचा खूप राग असल्यामुळे तो कधीच त्यांच्या गावाला गेला नाही. तो मुंबईत चांगल्या पोस्टवर कामाला होता. त्याने घरच्यांना सांगताच निशासोबत लग्न केले, पण त्याने निशाला देखील आपल्या घरच्यांबद्दल काहीच सांगितलं नाही. एक दिवस असंच संध्याकाळी ते दोघे गॅलरीत चहा पीत बसले होते. तेव्हा अचानक रमेशला फोन आला. तेव्हा निशा म्हणते की आपले जन्मदाते वडील वारले, तरीही रमेश अंतिम संस्कार करण्यासाठी गावाला गेला नाही. त्याने अग्निडाग देण्यासाठी सरळ सरळ नकार दिला. ही गोष्ट त्याच्या पत्नीला आवडली नाही, कारण किती मोठे भांडण असले तरी मुलगा त्याच्या वडिलांना अग्निडाग देतोच. गावाला जाऊन तिने ह्या मागचे रहस्य शोधून काढले, परंतु तिला जेव्हा रहस्य कळाले तेव्हा तिचा आत्माच हादरला. तिला खूप मोठा धक्का बसला, कारण सकाळी सकाळी रमेश ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता की तेव्हाच त्याची पत्नी निशा हातात फोन घेऊन रमेश जवळ आली आणि म्हणाली, अहो ऐका ना, आज सकाळी पुन्हा एकदा गावावरून शेजारच्या काकांचा फोन आला होता. त्यामुळे तुम्ही एकदा त्यांच्यासोबत बोला, कारण ते बोलत होते की गावाला बाबांची तब्येत खूपच बिघडली आहे. त्यामुळे सारखे सारखे तुम्हाला फोन करत आहेत, पण तुम्ही आहे की त्यांच्यासोबत बोलत सुद्धा नाही आणि गावाला सुद्धा जात नाही. नक्की काय झाले आहे तुम्हाला? निशा रागानेच बोलत होती, परंतु रमेश काहीच बोलला नाही आणि चुपचाप आपली बॅग उचलून ऑफिसला निघून गेला. संध्याकाळी जेव्हा तो ऑफिसवरून पुन्हा घरी आला तेव्हा त्यांनी पाहिले की निशा खूपच टेन्शनमध्ये दिसत होती. तरीही रमेश येताच निशा किचनमध्ये कॉफी बनविण्यासाठी गेली. तेव्हा फोन वाजला. रमेशने फोन उचलला आणि म्हणाला, हॅलो, कोण? रमेश बाळा, मी गावावरून शेजारच्या तुमच्या काका बोलत आहे. तुझ्या बाबांची तब्येत खूपच गंभीर झाली आहे. कदाचित ते वाचणार नाहीत. शक्य तितक्या लवकर गावाला ये. तेव्हा रमेश म्हणाला, पण काका, मला सुट्टी मिळतच नाहीये. मी आता गावाला येऊ शकत नाही. तुम्ही सगळे तिकडे आहात ना, मग सांभाळून घ्या. असे बोलून रमेशने फोन कट केला आणि समोर पाहिले तर निशा उभी होती. तिने सगळे बोलणे ऐकले होते. तेव्हा ती रमेशला म्हणाली, मी या जगात असा पहिला मुलगा पाहिला आहे जो आपल्याच आईचा एवढा तिरस्कार करतो. तुमचे वडील मरणाच्या दारात उभे आहे आणि तुम्ही इथे आरामात बसलेत. इथे मुलांचं आपल्या आई वडिलांची सेवा करत नाहीत,
पण नाव खराब तर सुनांचंही होतं. तुम्ही कसा मुलगा आहात? निशा बोलतच चालली होती, पण याचा काहीच परिणाम रमेशवरती पडत नव्हता. कॉफी पिऊन चुपचाप तो बाहेर निघून गेला. तेव्हा निशा त्याला आश्चर्याने पाहत राहिली आणि ती विचार करू लागली की आपण आपल्या आईवडिलांसोबत 2 दिवस बोललो नाही तरी आपले मन अस्वस्थ होते, आणि इथे रमेशला आपल्या माणसांचे काहीच घेणे देणं नाहीये. असो, त्या दिवशी रात्री ते जेवण करून झोपले, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठले तर पुन्हा त्या शेजारच्या काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की बाळा, आता तुझे वडील ह्या जगात राहिले नाही, येतोय ना गावाला? तेव्हा रमेश म्हणाला, काका, मला येता येता खूप उशीर होईल, तोपर्यंत तुम्ही सगळे उरकून घ्या. तेव्हा काका आश्चर्याने म्हणाले, पण बाळा, तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस आणि तू असताना दुसरं कोणी अग्निसंस्कार कसे करू शकेल? तेव्हा रमेश लगेच म्हणाला की काका, आईचं अग्निसंस्कार कसं झालं होतं? असे बोलून रमेशने फोन कट केला. निशाने आपल्या सासऱ्यांच्या मृत्यूची बातमी ऐकली आणि ती जोरजोरात रडू लागली आणि रमेशला म्हणाली, ठीक आहे, तुम्ही गावाला जा किंवा नका जाऊ, पण मी माझ्या मुलाला घेऊन आत्ताच्या आत्ता गावाला जाणार आहे. असे बोलून ती एअरलाइन्सवाल्यांना फोन करून तिकीट बुक करू लागली. तेव्हा रमेश काहीच बोलला नाही आणि चुपचाप गावाला जाण्यासाठी तयार होऊ लागला. आणि तेव्हा ते गावाला पोचले होते तेव्हा त्यांच्या वडिलांचा अंत्यसंस्कार झाला होता, परंतु तरीही बाकीच्या विधी रमेशच्या हातून करून घेण्यात आली. गावातल्या म्हाताऱ्या बायका आपापसात खूप सुरू करू लागल्या. यावेळेस निशाने पक्क ठरवलं होतं की ती यावेळेस या मागचे रहस्य जाणूनच घेणार. सर्व क्रियाविधी संपन्न होतात. त्यानंतर आलेले सर्व मित्रमंडळी आणि नातेवाईक हळूहळू निघून जातात आणि मग पूर्ण घर रिकामे होते. फक्त शेजारचे काका आणि काकूच राहतात. तेव्हा चांगली संधी बघून निशा रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा काकांसोबत बोलायला गेली तेव्हा तिने काकूंना एकटीला पाहून त्यांना विचारले की काकू, आज मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे, खूपच महत्त्वाचे आहे. काकू, तुम्हाला रमेशची शपथ आहे, मला तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तेव्हा काकूंनी तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि तिला म्हणाल्या, सुनबाई, तुला अशी कोणती गोष्ट विचारायची आहे की तू मला रमेशची शपथ देत आहेस? निशा म्हणाली, काकू, गोष्ट मोठीच आहे, त्याशिवाय मी तुम्हाला रमेशची शपथ दिलीच नसती आणि मला विश्वास आहे की तुम्ही मला खोटं सांगणार नाहीत. तेव्हा काकू हलका श्वास घेत निशाला म्हणाल्या, ठीक आहे निशा, तुला जे काही विचारायचे आहे ते विचार, मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. तेव्हा निशा म्हणाली, काकू, रमेशने त्याच्या बाबांबरोबर एवढा दुरावा का ठेवला होता? निशा आणि काकू बोलतच होत्या की तेवढ्यातच शेजारच्या आजी सासू आल्या. त्या गावातील सर्वात वयोवृद्ध महिला होत्या. येता येता त्यांनी निशाचे सर्व बोलणे ऐकले होते. तेव्हा त्या आजी म्हणाल्या, अगं, तुझी काकू तुला काय सांगेल, मी आहे ना, माझ्याकडून ऐक. असे म्हणत त्या तिथल्या खाटेवरती बसल्या आणि आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत म्हणाल्या, शेवटी रमेश त्याच्या वडिलांचा राग का करणार नाही? जेव्हापासून त्याला कळायला लागलं तेव्हापासून त्याच्या आईला दिला जाणारा त्रास तो पाहतच आला होता. शेवटी काय दोष होता रमेशच्या आईचा, म्हणजेच माझ्या मेघाचा. आजीचे बोलणे ऐकून निशा म्हणाली, मग सांगा ना आजी, रमेश वडिलांचा एवढा तिरस्कार राग का करत होता? त्याच्यात एवढा दुरावा का? जेव्हा आजीने सांगण्यास सुरुवात केली, म्हणाल्या, पूर्वीच्या काळात एकमेकांना न पाहताच लग्न करायचे. अनिलचे घराणे खूप श्रीमंत आणि कष्टाळू होते, संस्कारी सुद्धा होते. इकडे रमेशचे आजोबा सुद्धा खानदानी जमीनदार होते. त्यांना 2 मुली होत्या, मुलगा अनिल आणि छोटा मुलगा नितीन. जवळच्याच गावातून मोठ्या मुलांसाठी म्हणजेच अनिलसाठी मेघाचे स्थळ आले आणि लग्नासाठी होकार देण्यात आला. त्यावेळी अनिल म्हणजे तुझे सासरे मुंबईमध्ये आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी करू लागले होते.
गावापासून दूर शहरात राहून तो शहरी जीवन जगू लागला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक त्याला जेव्हा गावी बोलवण्यात आले आणि त्याच्या पसंतीविना त्याचे लग्न करून देण्यात आले, तेव्हा त्यांना असे वाटू लागले की जणू काही त्याचे आयुष्य बर्बाद झाले आहे. परंतु आपल्या बाबांची भीती आणि संपत्तीतून बेदखल होण्याच्या भीतीने अनिलने गुपचूप मेघासोबत लग्न केले. परंतु जेव्हा लग्नानंतर त्यांनी नवरीला जवळून पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालूनच जमीन सरकली. कारण उंचीने जास्त, रंगाने सावळी आणि त्या 9वी-10वी पर्यंत शिकलेली मुलगी त्यांच्यासमोर त्यांची बायको म्हणून उभी होती. पण त्यावेळचा काळ असा होता की मुलगी संस्कार आणि चांगल्या घराण्यातील असायला हवी, ह्या दोनच गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जात होत्या. अनिलने स्वप्न पाहिले होते की त्याच्या बरोबरीने शिकलेल्या आणि सुंदर असलेल्या मुलीसोबतच लग्न करणार. परंतु आपले स्वप्न तुटताना पाहून तो कुणालाही काहीही न बोलता सांगता रातोरात गावावरून मुंबईला निघून गेला. पण मेघा लग्नाच्या पहिल्या रात्री एकटीच बसली. तिच्या नवऱ्याने तिच्या चेहऱ्यावरचा पदर एकदा बाजूला करून तिचा चेहरा पाहिला आणि त्यानंतर पुन्हा तो कितीतरी वर्ष तिच्याजवळ फिरकलाच नाही. अनिलच्या बाबांनी कितीतरी पत्र लिहिले, अनिलला मुंबईला पाठवले, परंतु अनिल परत आलाच नाही. नंतर त्याचा दुसरा भाऊ नितीनचे सुद्धा लग्न झाले. नितीनच्या लग्नाला सुद्धा अनिल आलाच नाही. मेघाचे सासरे जेव्हा मेघाला बघायचे तेव्हा ते खूप दुःखी व्हायचे. परंतु मेघा कोणतीही तक्रार न करता दिवसभर घरातील सर्व कामे करत असायची. आपल्या सासऱ्यांची सेवा करायची. सोबतच आपला दीर आणि जाऊबाईंची सुद्धा खूप इज्जत करत होती. नितीन सुद्धा आपल्या वहिनीला खूप मान द्यायचा, कारण त्याला सुद्धा आपल्या मोठ्या भावाचे वागणे आवडले नव्हते. परंतु नितीनच्या हातामध्ये काहीच नव्हते. परंतु जर एखाद्या गोष्टीसाठी नितीनने आपल्या वहिनीची मदत केली किंवा तिच्यासोबत 2 प्रेमाचे शब्द बोलला की लगेच त्याची बायको त्याला टचके टोमणे मारत असायची. मेघा या सर्व गोष्टी ऐकत होती आणि तिला समजत सुद्धा होतं. परंतु आपल्या नशिबापुढे ती अजून कोणाची तक्रार करणार होती. आपल्या नवऱ्याकडूनच कुरूप ठरवल्यानंतर ती आता कायमचीच डोक्यावरून पदर घेऊन वावरत असायची. सुख जणू काही तिच्या आयुष्यातून नाहीसेच झाले होते. तिच्याशी कोणी बोलले तर ती फक्त हो किंवा नाही ह्या 2च शब्दांमध्ये उत्तर देत असायची. आपल्या मोठ्या मेघाची अशी अवस्था पाहून अनिलचे बाबा मनातल्या मनात स्वतःला अपराधी म्हणून दुःखाच्या सागरात बुडत चालले होते. आणि कदाचित याच दुःखामुळे ते एक दिवस हे जग सोडून निघून गेले. अनिलला जेव्हा त्याच्या बाबांच्या जाण्याची बातमी मिळाली तेव्हा तो गावी आला, कारण त्याच्या बाबांचे अंतिम संस्कार करायचे होते. त्याचमुळे त्याला नाइलाजाने काही दिवस गावीच राहावे लागले. मग त्याच्या बाबांचे सर्व क्रियाविधी पूर्ण झाल्यानंतर त्यांचा छोटा भाऊ नितीन त्याला म्हणाला, दादा तू अजून काही दिवस इथे थांब, कारण आपल्याला आपल्या जमिनीविषयी माहिती करून तिची वाटणी करून घ्यायची आहे. नितीनचे बोलणे ऐकून अनिल तिथे थांबण्यासाठी तयार झाला, कारण जमीन आणि मिळणारी संपत्ती कोणाला नको असते. त्याच दिवसांमध्ये गावातील काही महिलांनी अनिलला समजावले की तू मेघाला मनापासून स्वीकार. या सगळ्यांमध्ये बिचारीची काय चूक आहे? तुझ्या लग्नानंतर तू पहिल्यांदाच गावाकडे आला आहेस, तर कमीत कमी तिला आपल्या बायकोचा दर्जा तरी दे. तेव्हा बिचारी आम्ही घरचं नशीब बदललं का? कुणास ठाऊक. कारण अनिल आता मेघाच्या खोलीत झोपायला लागला. तेव्हा मेघा सुद्धा खूप खुश होती की इतके दिवस नाही, पण आता आपल्या नवऱ्याने आपल्याला स्वीकारले आहे. आता तरी आपल्याला आपलं आयुष्य बदललेले आयुष्य सुधारेल. पण किती दिवस हे चालणार होते? कारण एक दिवस पुन्हा अनिल मुंबईला परत गेला आणि त्यानंतर मेघा पुन्हा उदास राहू लागली. त्यानंतर एक दिवस मेघाला सकाळी सकाळी उलट्या होऊ लागल्या. तेव्हा काकू, सासू आणि आजी सासूबाई खूपच खुश झाल्या होत्या आणि सगळ्या गावाला ही बातमी दिली. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद झाला की शेवटी अनिलने मेघाला स्वीकारले, तिला आपले मानले. परंतु मेघाला सगळं माहीत होतं की हे प्रेमवाले प्रेम नाही, फक्त एक शारीरिक गरज, ती सुद्धा नाइलाजाने आपल्या बायकोसोबत केली होती. गर्भावस्थेमध्ये सुद्धा बिचारी मेघा घरातील सर्व काम करायची आणि आपली छोटी जाऊबाई जशी चुकून दिल तशी
बिचारी सर्व कामे करायची. हे पाहून तिच्या दीराला म्हणजे नितीनला वाईट वाटायचे, परंतु त्याचे आपल्या बायकोपुढे काहीच चालत नव्हते. असे नव्हते की मेघाच्या माहेरच्या लोकांना याविषयी काहीच माहीत नव्हते. त्या लोकांना सर्व काही माहीत होते. ते लोक कितीतरी वेळा मेघाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले होते, परंतु मेघा तिच्या माहेरी गेली नाही. तिने स्पष्टपणे आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले की जे माझ्या नशिबात होते ते मला मिळाले आहे. यामध्ये कोणाचाच दोष नाही. मी आता इथून कुठेही जाणार नाही. माझी इच्छा नाही की माझ्यामुळे माझ्या बाबांचे आणि माझ्या बाबांची मान खाली जावी. शेवटी देवाच्या कृपेने मेघाने एका गोऱ्या पान गोंडस मुलाला जन्म दिला. आता तर त्या बिचारीला जगण्याचा आधार मिळाला होता, परंतु तिची जाऊबाई जळून राग झाली होती. तिने कितीतरी वेळा लोकांसमोर मेघाला टोमणे सुद्धा दिले की माहीत नाही हे मूल माझ्या दिराचे आहे की माझ्या नवऱ्याचे. आपल्या छोट्या जावेचे असे टोमणे ऐकून मेघाचे हृदय तुटत होते, पण ती बिचारी तरी काय करू शकत होती. फक्त देवासमोर रडून आपल्या मनातील दुःख आणि मनाला होणाऱ्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत होती. एका बाजूला आपल्या मुलाचा सांभाळ करायची तर दुसऱ्या बाजूला घरातील कामे करायची. नितीनने कितीतरी वेळा आपल्या वहिनीच्या मदतीसाठी घरातील कामवाली बाई पण ठेवली. त्याच्या बायकोने कोणतीही कामवाली घरात टिकून दिली नाही. ती स्वतःला घरातील मालकीण समजायची आणि मेघा बिचारी प्रत्येक दिवशी आपल्या छोट्या जावेकडून होणारा अपमान सहन करत असायची. परंतु तिला तिच्या जगण्याचा उद्देश मिळाला होता, तो म्हणजे तिचा मुलगा रमेश. त्याच्यासाठी मेघा आपले सर्व दुःख विसरून जगण्याचा प्रयत्न करत होती. मुलाला जन्म दिल्यानंतर बाळंतीण बाईप्रमाणे कोणतीही काळजी घेतली नाही आणि तिला चांगले जेवण सुद्धा मिळाले नाही. आणि त्याचमुळे हळूहळू मेघाच्या शरीराला आजारांनी घेरले. शेवटी तिचे तिथेच होतेच कोण जे तिची काळजी घेऊ शकत होते. एक सासरे होते, ते सुद्धा हे जग सोडून निघून गेले होते. हो, गावातील जेवढी लोक होती आणि आजूबाजूचे जेवढे अवयव सुद्धा महिला होत्या, त्या सर्व मेघाला खूप मानत होते. तिला वेळोवेळी मदत करत होते. जर तिकडे अनिलने दुसरे लग्न केले होते म्हणूनच तो गावी येत नव्हता, ही बातमी गाववाल्यांबरोबर मेघाला सुद्धा कळाली होती. परंतु ती आपल्या मुलासाठी, त्याच्या आधारासाठी जगत होती. मेघा नेहमी हाच विचार करत असायची की तिला नवऱ्याचं प्रेम मिळालं नाही, पण मुलाच्या आधाराने ती तिचे उरलेले आयुष्य जगेल. परंतु परिस्थितीला हे सुद्धा मान्य नव्हते. जेव्हा रमेश 3 वर्षाचा झाला तेव्हा एक दिवसाच्या अनिल गावी आला आणि आपला अधिकार दाखवत तो रमेशला मुंबईला घेऊन जात आहे असे म्हणाला. हे जेव्हा मेघाला ऐकले तेव्हा तिच्यावर जणू काही दुःखाचा डोंगर कोसळला. जी बाई तिच्या आयुष्याचे कारण होती, तिच्या जीवनाचा आधार होते, ते बाळ आपल्यापासून दूर होत आहे ह्या कल्पनेने जणू काही तिचा जीवच जात होता. मेघाने लगेच रमेशला उचलून आपल्या हृदयाजवळ घेतले आणि म्हणू लागली, मी माझ्या मुलाला कुठेही जाऊ देणार नाही. तो आयुष्यभर माझ्यासोबत राहील. माझ्या आयुष्यात अजून आहेच कोण? हा माझा एकच मुलगा आहे ज्याच्या आधारावरती मी जगत आहे. माझ्या आयुष्यात जगू शकते. मी काय याला माझ्यापासून दूर करत आहेत? तेव्हा अनिलने बाळाला मेघाकडून हिसकावून घेतले आणि धमकी देत म्हणाला, एक तर हा मुलगा माझ्यासोबत येईल, नाहीतर याला मी इथेच मारून टाकेल. एवढे ऐकल्याबरोबर मेघाला धक्का बसला. ती जोरजोरात रडू लागली आणि आपल्या आईला असे रडताना पाहून रमेश सुद्धा जोरात जोरात रडू लागला आणि आपल्या आईकडे जाण्यासाठी धडपड करू लागला. परंतु अनिलला त्याचे अजिबात दया आली नाही. तो तसेच रडत असलेल्या रमेशला तिथून घेऊन गेला. पण इकडे माहीत नाही ही किती दिवस मेघा न खाता पिता आपल्या रूममध्ये रडत होती. तिकडे मुंबईला काही दिवस रमेशने त्रास दिला, पण शेवटी तो लहान बाळच होता. हळूहळू तो आपल्या आईला विसरून गेला. मग अनिलने आपल्या दुसऱ्या बायकोला ही तुझी आई आहे असे सांगितलं त्याला. असेच कसे तरी 7-8 वर्ष निघून गेली आणि ह्या 7-8 वर्षामध्ये बिचारी मेघा प्रत्येक क्षण आपल्या मुलासाठी तडफडत होती. त्याच वेळी घरात फोन सुद्धा नव्हते, फक्त पोस्टद्वारे चिठ्ठी येण्याची वाट पाहत असायचे. अशा प्रकारे सतत विचारात मग्न असणारी मेघा, ज्याला आपण मनाचा रोग म्हणतो,
तो मेघावर भारी पडला आणि एक दिवस समजले की तिला ब्रेन ट्युमर झाला आहे. गावातल्या आजूबाजूच्या सर्व महिला मेघाला भेटण्यासाठी आल्या तेव्हा ती खूप रडली, परंतु रडून तिचे नशीब थोडीच बदलणार होते. तिची छोटी जाऊबाई तर तिला एकटीला सोडून दुसरीकडे राहायला निघून गेली होती. जेव्हा मेघाच्या दोन्ही भावांना आपल्या बहिणीला ब्रेन ट्युमर झाला आहे हे समजले तेव्हा दोन्ही भाऊ मेघाला भेटण्यासाठी आले आणि ते तिला आग्रहाने आपल्यासोबत येण्यासाठी आग्रह करू लागले. परंतु मेघाने त्यांना स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली की आता हेच माझे माहेर आणि सासर आहे. आता इथून मी माझी सुहासिनीच्या रूपात अर्थी निघेल. जर तुम्हाला माझी एवढीच दया येत आहे तर फक्त एकदा माझ्या मुलाची आणि माझी भेट घडवून द्या. हेच माझं शेवटची इच्छा असेल आणि मी तुम्हाला विनंती करत आहे, कृपया करून मला रमेशला एकदा दाखवा. तेव्हा तिथेच बाजूला उभा असलेला मेघाचा दीर नितीनला आपल्या वहिनीचे दुःख पाहावले नाही. म्हणूनच त्याने आपल्या मोठ्या भावाला म्हणजे अनिलला फोन करून वहिनीच्या आजारपणाची बातमी दिली आणि तिची इच्छा सुद्धा सांगितली. परंतु दगडाचा हृदय असलेला अनिल त्याला आपल्या बायकोची अजिबात दया सुद्धा आली नाही. त्याने स्वतः सुद्धा येण्यासाठी नकार दिला आणि आपल्या मुलाला तिकडे पाठवण्यासाठी सुद्धा नकार दिला. तेव्हा नितीन त्याला समजावू लागला की दादा, एवढा कठोर वागू नकोस. एकदा गावाला येऊन रमेश आणि वहिनीची भेट घडवून दे आणि तू सुद्धा तिला येऊन भेट, मग ती शांततेत तरी मरेल. परंतु नितीनच्या बोलण्याचा अनिलवर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी नितीन मेघाचे 2 भाऊ आणि गावातील काही वरिष्ठ लोकांना सोबत घेऊन आपल्या मोठ्या भावाच्या घरी मुंबईला पोहोचला. त्यावेळी अनिल घरी नव्हता. दारावरची बेल वाजल्यावर त्याची दुसरी बायको बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला. तेव्हा ते लोक सरळ आतमध्ये गेले आणि ओरडतच म्हणाले, अनिल आणि रमेश कुठे आहेत? रमेश आपल्या रूममधून बाहेर आला. त्याला हे काय घडत आहे हे काहीच समजत नव्हते आणि तो कोणालाही ओळखत सुद्धा नव्हता. त्यामुळे तो म्हणाला की आई, हे लोक कोण आहेत आणि तुला का ओरडत आहे? एवढं ऐकल्याबरोबर नितीन रमेशला आपल्याकडे खेचत म्हणाला, ही बाई तुझी आई नाही, ही तर तुझ्या आईची शत्रू आहे, जिने तुझ्या आईचे सर्व सुख हिरावून घेतले आहे. बाळा, तुझी आई गावामध्ये शेवटचे क्षण मोजत आहे. तुझे बाबा तू 3 वर्षाचा असतानाच तुला तुझ्या आईकडून इकडे घेऊन आले होते. अनिलची दुसरी बायको रमेशला म्हणाली, ए रमेश, तू आतमध्ये जा. तेव्हा नितीन ओरडतच म्हणाला, रमेश कुठेही जाणार नाही, तो आता सरळ आमच्यासोबत गावी येईल. मेघाचे दोन्ही भाऊ देखील म्हणाले की अजून एक गोष्ट अनिलला नक्की सांगा की आत्ता आम्ही त्याला सोडणार नाही. आम्ही सर्वजण मिळून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू. सदा समाज, पूर्ण कुटुंब आणि सर्व लोक आमच्या बाजूने आहेत हे सुद्धा त्याला सांगा. ह्या सर्व गोष्टी ऐकून रमेशला सर्व सत्य समजले होते. कारण आजपर्यंत त्याने आईच्या जागेवर त्याच महिलेला पाहिले होते जी त्याच्या अनिल नसताना छळ करायची. आपल्या खऱ्या आईला तर तो विसरून गेला होता. त्यानंतर रमेशला सर्व लोक गावी घेऊन आले. आपल्या मुलाला रमेशला समोर पाहून जणू काही तिच्या जीवात जीव आला. जेव्हा नितीनने रमेशला आणून त्याच्या आईसमोर उभा केला आणि म्हणाला, पाहिलेस का तुझ्या आईची काय अवस्था करून ठेवली आहे तुझ्या बापाने, तेव्हा रमेश आश्चर्यचकित होऊन त्या हाडांच्या जिवंत असणाऱ्या सापळ्याकडे पाहतच राहिला, ज्याला ते लोक त्याच्या आईबद्दल बोलत होते. आता तो 10-12 वर्षाचा मुलगा झाला होता. त्याला सर्व गोष्टी कळून समजू लागल्या होत्या. सर्वांच्या तोंडून त्याने आपल्या आईचे हाल आणि आपल्या बापाचे कारण मी ऐकले होते. तेव्हा त्याच्या मनाला खूप वेदना झाल्या. मेघाने आपल्या मुलाला मिठी मारली आणि ती खूप रडू लागली. कदाचित आज देवाला सुद्धा तिच्याबरोबर रडण्याची इच्छा झाली होती. म्हणूनच की काय चारही बाजूने हळूहळू अंधार झाला आणि विजांचा कडकडाट सह मुसळधार पाऊस पडू लागला. सकाळ होईपर्यंत अनिल सुद्धा तिथे आला होता आणि आपल्या मुलाला पुन्हा घेऊन जाण्याची धमकी देऊ लागला होता. तेव्हा त्याचा छोटा भाऊ नितीन म्हणाला, दादा, वहिनी 4 दिवसांची पाहुणी आहे. तू आणि रमेश 2-4 दिवस इथे थांबा. वहिनीची खूप इच्छा आहे की तिच्या आईची तिला अग्नी रमेशनेच द्यावा.
तेव्हा अनिल म्हणाला की या रोगीट आणि मंदाबाईजवळ मी माझ्या मुलाला 1 मिनिट सुद्धा सोडू शकत नाही. असे बोलत अनिलने रमेशचा हात पकडला आणि खेचतच त्याला तिथून घेऊन जाऊ लागला. रमेशला तर काहीच समजत नव्हते. तो सुद्धा काय करणार होता. दुसऱ्या दिवशी मेघा हे जग सोडून निघून गेली. तेव्हा तिने शेवटचा श्वास घेण्या अगोदर शेजारी राहणाऱ्या या काकूंचा हात पकडून सांगितले की माझ्या चितेला अग्नी माझ्या मुलाकडूनच द्या, कारण माझ्या आत्म्याला शांती तरीच मिळेल. असे बोलतच मेघाने आपला जीव सोडला होता. आजूबाजूला बसलेले लोक रडत होते आणि हा विचार सुद्धा करत होते की चला ह्या त्रासातून बिचारी सुटका तरी झाली तिची. मेघाचा अंतिम संस्कार करण्यासाठी तिच्या मुलाला बोलवण्यात आले, परंतु अनिलने त्याला येऊ दिले नाही आणि स्वतः सुद्धा आला नाही. हळूहळू वेळ निघून गेली आणि रमेशला आता सर्व काही समजू लागले होते. अंतिम क्षणी तो आपल्या आईला भेटायला होता ते क्षण त्याला आठवून राहून आठवत होते, परंतु त्यावेळी तो काहीच करू शकत नव्हता. म्हणूनच तो उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या शहरात गेला आणि तिथेच त्याने आवडतीच्या मुलीसोबत निशा सोबत लग्न केले. इकडे अनिलचे जेव्हा हळूहळू पैसे संपू लागले आणि काही कारणास्तव त्याची नोकरी गेली, तेव्हा त्याची दुसरी पत्नी घराबाहेर रोज भांडणं करू लागली आणि एक दिवस ती त्यालाही सोडून निघून गेली. रमेश सुद्धा आपल्या बाबांचा तिरस्कार करू लागला होता. शेवटी हार मानून अनिलने मुंबई सोडून गावी येऊन राहू लागला. पण गावामध्ये त्याच्या बरोबर कोणीही बोलत नव्हते. तो स्वतःचे जेवण बनवायचा आणि खायचा. असेच हळूहळू दिवस निघून गेले आणि त्याचे शरीर कमजोर होऊ लागले. तो आपल्या मुलाला फोन लावायचा, परंतु रमेश कधीच त्याचा फोन उचलत नसायचा. एक दिवस सतत फोन लावल्यामुळे रमेशने अनिलचा फोन म्हणजे त्याच्या बापाचा फोन उचलला आणि म्हणाला, बाबा, मी निशाला म्हणजे माझ्या बायकोला तुमच्या वाईट कृत्यांविषयी काही सांगितले नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तिच्या नजरेमध्ये तुमची इज्जत तशीच राहावी, तर रोज रोज मला फोन करून माझ्या मनावर झालेले जुने घाव, त्या वेदना ताज्या करू नका. पूर्ण कुटुंब आणि समाज अनिलला वाईट टाकले होते. त्यामुळे त्याने केलेल्या चुकीची आठवण त्याला सतत होत होती. परंतु आता खूप उशीर झाला होता. आता त्याच्या शेवटच्या वेळी त्याची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. त्यामुळे नाईलाजाने शेजारी राहणाऱ्या काकांनी रमेशला फोन केला, परंतु रमेशने जे उत्तर दिले त्यामुळे ते शांत बसले. कारण त्यांना आठवत होते, जेव्हा मेघा ताईचे शेवटचे दिवस चालू होते तेव्हा सर्व लोकांनी अनिल आणि रमेशला थांबण्यासाठी किती विनंती केली होती, परंतु त्यावेळी अनिलने रमेशला घेऊन निघून गेला. एवढेच नाही तर मेघाच्या अंतिम संस्काराच्या वेळी अनिलने आपल्या मुलाला सुद्धा पाठवले नाही आणि स्वतः सुद्धा आला नाही. बिचारी मेघाची शेवटची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. मेघाची शेवटची इच्छा हीच होती की तिच्या चितेला तिच्या मुलाने म्हणजे रमेशने अग्निडाग द्यावा. रमेश त्यावेळी 10-12 वर्षांचा असेल, त्यामुळे त्याला थोडेफार समजू लागले होते, परंतु त्यावेळी तो काही बोलू शकला नव्हता. परंतु जसा जसा तो मोठा होत गेला तसा तसा तो आपल्या बाबांचा तिरस्कार करू लागला आणि म्हणूनच रमेश बाबांच्या चितेला अग्नी देण्यासाठी आला नाही. तोंडून आपल्या सासूबाईंची एवढी दुःखद कहाणी ऐकल्यानंतर निशाच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. त्या दिवशी ती पूर्ण रात्रभर झोपू शकली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होत असे आणि शहरात निघण्यासाठी रमेशला सांगितले. शहरात आपल्या घरी आल्यानंतर निशा रडतच रमेशच्या गळ्यात पडली आणि माफी मागू लागली की रमेश, मला माफ करा. मला माहीत नव्हते की आईसोबत एवढे सर्व काही झाले होते. त्यांना दुःख देणारे बाबाच होते. मी त्यावरून तुम्हाला किती बोलले, पण तुम्ही मला कधीच काही सांगितले नाही. आता मात्र रमेश स्वतः व नियंत्रण ठेवू शकला नाही आणि तो सुद्धा जोरजोरात रडू लागला. काही वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत रडत होते, पण आज तिचे मन आणि त्याचा अंतरात्मा दोघांनाही हलके झाल्यासारखे वाटत होते. तेव्हा रमेशने जाऊन कपाटातून आपल्या आईचा फोटो काढला आणि त्याला फुलांनी सजवून त्या फोटोसमोर दिवा लावला. फोटोमध्ये हसणाऱ्या मेघाताई जणू काही आज त्या दोघांना आशीर्वाद देत होत्या. त्यामुळे आज रमेशचा खूपच आनंदाचा दिवस होता, कारण शेवटी त्याने आपल्या आईचा बदला घेतला होता. पण लोकाहो,
तुम्हाला खरंच वाटते का रमेश जे काही त्याच्या वडिलांशी वागला ते योग्य होते का अयोग्य? आणि तो असा वागला तर त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्ये काय फरक राहिला? तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.